सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे पोहोचलाय। प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असताना शेवगाव पाथर्डी तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल गंभीर धोक्यात आलाय। आधीच दुष्काळी परिस्थिती आणि अल्प वृक्ष संख्या असलेल्या या भागात बेशुमार वृक्षतोड सुरू असताना संबंधित वन विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केलाय। शेवगाव पाथर्डी तसेच परिसरातील ग्रामीण भागांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक वर्षांपासून उभे असलेले सावलीदार वृक्ष, फळझाडे तसेच औषधी गुणधर्म असलेली झाडे सर्रास तोडली जात आहेत। काही ठिकाणी मौल्यवान वृक्षही अवैधरित्या कापून त्यांची शहराकडे वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांकडून सांगितलं जातंय। दरम्यान इंधन दरवाढ आणि लाकडाच्या वाढत्या मागणीमुळे लाकूड तस्करीचा व्यवसाय तेजीत आल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे। शेवगाव पाथर्डी परिसरातून ट्रॅक्टर, पिकअप आणि इतर वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर लाकूड बाहेर पाठविले जात असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराकडे वन विभागाकडून संशयास्पद शांतता पाळली जात असल्याने अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीला काही अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। पर्यावरण अभ्यासकांच्या मते सातत्यानं होत असलेल्या वृक्षतोडीमुळे तापमानात झपाट्यानं वाढ होत असून भूजल पातळी घटणे, पावसाचे असमतोल प्रमाण, जैवविविधतेचा ऱ्हास आणि भविष्यात दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका निर्माण झालाय। एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबवत आहे, तर दुसरीकडे खुलेआम वृक्षतोड होत असताना प्रशासन मौन का बाळगत आहे असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केलाय। स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवैध वृक्षतोड तात्काळ थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, वन विभागाची गस्त वाढवावी तसेच लाकूड तस्करीत सहभागी असलेल्या घटकांची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। झाडे लावाचा संदेश देणाऱ्या प्रशासनाने आता झाडे वाचवासाठीही तितक्याच कठोरतेने पुढे येण्याची गरज असल्याचं मत नागरिकातून व्यक्त होत आहे।